लागेल श्रेयस कदमला, कारण इथे तुम्हाला जास्त मार्जिन नाहीये, कारण 15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. ज्यावेळेला तुम्ही या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय, त्याच्यामुळे आक्रमण करणं गरजेचं आहे. अरब शेखचा हा बॉल या वेळेला बँड्राचा वंडर बॉय श्रेयस कदमच्या बॅटमधून येईल. खणखणीत षटकार 6. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो की तुमच्याकडे जास्त मार्जिन नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय जसा मैदानामध्ये आला, पहिला बॉल फेस करत होता, थोडासा शफल झाला, क्रीजच्या आतमध्ये जात असताना पुढे फोर्स केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग, टीमची धावसंख्या 7. स्लोवर वन चेंडू होता, अगोदरच रीड केलं होतं, क्रीजचा वापर केला, हुक केलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार हा दुसरा धमाका. ही खासियत आहे या श्रेयस कदमची. भरपूर लवकर पोझिशन मध्ये येतो, लवकर बॉलला ओळखतो आणि बॉल असे उडवतो. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये पाहिलं होतं की कुठेतरी फ्लाईट देतोय, बोट फिरवली होती बॉलवर, लवकर ओळखलं, हुक शॉट, 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक दुसरा षटकार, टीमची धावसंख्या 13. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. लगातार दुसरा षटकार, 13 रन झालेले आहेत. ताई पॅकर्स या टीमची स्थिती मजबूत स्थिती आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. श्रेयस कदम त्यामधलाच पाहायला मिळतोय, हा हिरा आहे. हा चांगला बॉल होता, मजबूर केलं होतं यावेळेला खेळण्यासाठी. कट केला जातोय, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतात. परंतु नागेश वाडेकर तेवढाच आक्रमक बॅटर आहे. त्याने देखील भिवंडीमध्ये मागच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं होतं, हे विसरून चालणार नाहीये. परंतु आता वेडीच्या क्रीडांगणावर आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा पाहिजेत. मी म्हणेन टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ताई पॅकर्ससाठी अमर भाऊ परुळेकर यांचा संघ सध्या ताई पॅकर्स मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला बाजारळी मनोर हा संघ आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, 14 रन्स आणि दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मोईन खान. मोईन खानचा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट, 1 बाउन्स 4 रन्स. ग्रेट टायमिंग, 4 रन. चित्ता कॅम्पचा आणखी एक खेळाडू मोईन खान आला गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बरोबर लोअर फुल टॉस होता, त्याला दिशा दिली, मिड विकेटचा फिल्डर धावला, परंतु शेवटी ती शर्यत जिंकली आहे. त्या बॉलने बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि चौकार येतोय पहिल्याच बॉलवर. एका बाजूने हल्ले सुरू आहेत आणि सातत्याने ते हल्ले करत असताना सध्या तरी श्रेयस कदम जो दाखवतोय 10 कदम. 18 रन झालेले आहेत. 60 धावांचा लक्ष्यांचं पाठलाग करताना श्रेयस कदमची बॅट बोलू लागले, तळपले. गुड बॅटिंग. 4 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत. फुलटॉस बॉल, वन हँडने सरळ चेंडूला फेकून दिलंय. ॲज अ स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान. 6 धावा. अनस्टॉपेबल श्रेयस कदम. आणि हा तर ज्युसी फुल टॉस होता त्याच्यासाठी. दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकार केली. मोईन कुठेतरी चूक करत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्याच्यावर देखील 4 धावा. दुसरा बॉल बरोबर फुल टॉस बॉल आणि ऑलमोस्ट त्याला देखील फेकलं. एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येतात. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 24 धावा. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मोईन खान आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय. पहिल्या बॉलवर चौकार डिप मिड विकेटला, दुसऱ्या बॉलवर फाईन लेग षटकार. तिसऱ्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल आणि 1 रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली. यस, अंपायर्स कॉल श्रेयस कदमला. या वेळेला फुलटॉस बॉल सरळ चेंडूला फेकून दिलंय. भिंगरी शॉट, व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. चांगली बॅटिंग, कडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. जसा फुल टॉस मिळाला त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय आणि बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटरने रिव्ह्यू घेतलाय बीमर चेक करण्यासाठी.
डिसिजन पेंडिंग आहे. काय श्रेयस कदमची बॅट यावेळेला बोलू लागले. षटकार चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतो. ही ताकद आहे या खेळाडूची. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये आय कोऑर्डिनेशन, फुटवर्क, फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. षटकार येईल आणि या षटकाराने ताई पॅकर्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33-33ला 0. काय पार्टनरशिप झाले आतापर्यंत. 7 बॉलमध्ये 30 रन. श्रेयस कदमच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. अचूक टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं. हीच ताकद आहे या खेळाडूची, ही ओळख आहे. मोईन खानचा हा बॉल ह्या वेळेला क्लोज कीपर होते. पाठीमागे आपण पाहू शकला डॉट बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर होता बॉल डॉट. हे चांगलं प्लॅनिंग पाहायला मिळालं. कुठेतरी तो परत एक वेळा यॉर्कर लेंथवर भरोसा दाखवत असताना मोईनने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. महागडं षटक आहे. शेवटचा बॉल शिल्लक धावा झाल्या 33. फुलटॉस बॉल ऑन साइडला सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. श्रेयस कदम नावाचं वादळ या वेडीच्या मैदानात घोंगावलंय. 6. सामना ऑलमोस्ट खुला करत चाललाय, उद्ध्वस्त करत चाललाय. एखाद्या बुलडोजर प्रमाणे गोलंदाजी. मोईन समोर गोलंदाजीसाठी सज्ज होता. शेवटचा बॉल होता. परत एक वेळा फुल टॉस मिळाला. परत एक वेळा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे बाउंड्री लाईन थोडीशी छोटी आहे त्याचा फायदा उचलला जातोय आणि सरळ बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. आता 12 बॉलमध्ये धावा करायचे ते 21 फ्रॉम 12. 21 रनची आवश्यकता अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय बॅट श्रेयस कदम. चांगला फ्लिक शॉट. सुरुवात चांगली केली आहे ओंकार देसाईने. धावा झाल्या 46. अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 14 धावा. चांगला बॉल होता, वेगवान होता. प्रभाकरचा हा बॉल पाहायला मिळाला. भन्नाट वेग आपण पाहू शकलात. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ताई पॅकर्स या टीमची. 7 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. क्रितेश घरत पालघरमधील अजून एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख. अंडरम पासूनचा प्रवास ओरम पर्यंत आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. आता 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 47ला 2. श्रेयस कदमचा विचार केला तर एक भिंत बनले या इनिंगमध्ये ताई पॅकर्स या टीमकडून. 10 बॉल 37 त्याच्या बॅटमधून 370चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक फलंदाजी. डोळ्याची पारणं फिटणारा या वेळेला खेळ साकारला गेलाय श्रेयस कदमच्या बॅटमधून. संयम फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा. या वेळेला मात्र आपण पाहतायत खोलवर चेंडू होता. 1 रन तर मिळेल. डी बॅक पॉइंटला बॉल येतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना श्रेयस कदमच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 48. आता 6 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. संयम बाळगून मात्र चांगली फलंदाजी केले कुणाल दाते सर श्रेयस कदमने आणि यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. चांगला सामना. विपुल पांडुलकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्रो लिंक स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून काल देखील एक मोठी स्पर्धा कव्हर करण्यात आली. बँड्रा कोलगेट ग्राउंडवर धर्मवीर चषक. आणि आज तुम्ही पाहताय या वेडीच्या क्रीडांगणावर एसपी बॉईज ट्रॉफी देखील तुम्हाला अनुभवायला मिळते या प्रो लिंक स्पोर्ट्सवर या चॅनेलवर. आणि आता सध्या धावा झाल्यात 48. 12 धावा ठेवलेल्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज प्रभाकरने कोपरी गावचा खेळाडू आहे. गोलंदाजी चांगली केली आहे या ओव्हरच्या दरम्यान आणि नक्कीच 12 धावा आता डिफेंड करण्यासाठी आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चुरशीचा सामना रंगतोय परंतु विजयानी पराभवातला अंतर जर कोण असेल तर तो खेळाडू मैदानामध्ये आहे श्रेयस कदम. 6 बॉल 12 रन हे आपण पाहू शकताय. जबरदस्त ही शूट केले गेले होती. अतिशय एसपी ट्रॉफी आपण पाहत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण एसपी ट्रॉफीचं पाहायला मिळतं. सहा बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी. 6 बॉल 21 धावा कुणाला ते सर याच मैदानात ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. अमरदीप जलसार संघाचा जयेश बॉम्बने जबरदस्त बॅटिंग केली होती. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आज जरी खुला गट असला तरी सुद्धा ग्रामीण भागातील खेळाडूंनी जो खेळ केला याच मैदानात अतिशय वाखाणण्याजोगे.
सफाळे विभागातील पालघर जिल्ह्यातील नंबर 1 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या हृदयात घर केले या स्पर्धेने. स्वतः या ठिकाणी केतन मात्रे येत आहेत. पहिलाच बॉल मिस झाले होते. एक रन तर जरूर मिळेल. बाईटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही. रणधुरंदर आहेत त्या टेनिस बॉल क्रिकेट जगतातल्याने. त्यांच्या समोर हे बॅटल रंगत असताना प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेत या वेडीच्या क्रीडांगणावर आल्यानंतर. कारण आता बॉल शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये धावा करायच्या 10. मैदानामध्ये सध्या एक चांगली जुगलबंदी. ताई पॅकर्स कडून श्रेयस तर दुसऱ्या बाजूला टीम बाजार आणि मनोहर कडून गोलंदाजीसाठी केतन मात्रे. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये यावेळेला उमेद जागी होते. आशा पल्लवित होत आहेत. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. हा सगळ्यात महत्वाचा बॉल असेल या सामन्यातला. केतनने आतापर्यंत नक्कीच शांत ठेवलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. परंतु या बॉलवर एखादा जर निर्धाव चेंडू किंवा एखादी सिंगल आली तर मॅच मध्ये रंगत कायम राहील. केतन देखील हार मानणारा खेळाडू नाहीये आणि तो स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळाला आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. षटकार. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. ही आहे ओळख. ही आहे ताकद. श्रेयस कदम 47 केल्यात नाबाद. 60च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि परत एक वेळा शफल झाला. पायावर जसा बॉल आला तसा फेकून दिला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. एसटी बॉयज ट्रॉफी आणि खऱ्या अर्थाने शुभम पाद्य यांचं आयोजन पाहत असताना आज मंत्रमुग्ध करणारे सर्व सामने, पैसा वसूल सामने तुमच्या भेटीला आलेत. परंतु अजूनही 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे आणि श्रेयसला अर्धशतकासाठी धावा पाहिजे 3. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता यावेळेला पाहायला मिळते. 3 रन्स अर्धशतकापासून दूर आहे. 58 धावा फलकावर. आतापर्यंत 8 ते 9 अर्धशतक लगावलेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा केतन मात्रे. हा बॉल यावेळेला ऑन साईडला आणि जबरदस्त फटका खेळत असताना आपलं अर्धशतक पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. सुपर. अतिशय चांगली बॅटिंग. 1 मॅन शो. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना श्रेयस कदमने मॅच फिनिश केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट इट. श्रेयस कदम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 डॉट, 5 सिंगल, 1 वेळा दुहेरी, त्यानंतर 1 चौकार आणि जबरदस्त 7 षटकार. काय